प्रेक्षकांनो, सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज छोट्या वयोची मोठी स्वप्न या मालिकेत सुद्धा गुढीपाडवा अगदी दणक्यात साजरा झालाय बरं का। शुभमकर आणि आरव दोघं तयारी करत असतात गुढीपाडव्याची। आता शुभमकर म्हणतात, काय रे आरव, अजून या पोरी आल्या नाहीत आणि किती उशीर लावताय? आरव म्हणतो, बाबा तुला माहिती आहे बायका आणि उशीर हे समीकरणच आहे, तूच मला सांगत होतास ना। शुभमकर म्हणतात, बरं तुझ्या लक्षात आहे। अगं सुमन, लवकर आवरा ग। सुमन म्हणते, अरे दादा तू नऊवारी आणल्यास आणि आता ते नेसायला वेळ नाही का लागणार? तेवढ्यात बयो अशी गोड आवरून तयार आली आहे। आरव म्हणतो, अरे बाप रे बाबा, अरे ही आपली बयोच आहे ना। शुभमकर म्हणतात, ए सुमन, आधी तिची दृष्ट काढ बरं। आता बयो खूप छान दिसते प्रेक्षकांनो, यात शंकाच नाहीये। बयोचा चेहरा आधीच उठावदार आहे, त्यामुळे ती गोडच दिसते। सुमन मग तिला काळात टीत लावते। आता बयोच्या पदरावरचा ब्रोच बघून आरव म्हणतो, ए बयो, अगं हा ब्रोच का लावलायस तू? हा आधीच होता का? म्हणजे काहीतरी वेगळं वाटतंय मला। आता बयो विचार करते, यांना कसं सांगू की माझी साडी फाडली होती मुद्दाम, पण ती म्हणते, अरे काही नाही दादा, मला सुमन आत्याने दिलाय तो लावायला, छान दिसतोय ना। सुमन म्हणते, हो हो मीच दिलाय तिला लावायला। आरव म्हणतो, खरंच खूप सूट होतोय तुला आणि खूप छान दिसतीयस तू बयो। शुभमकर म्हणतात, जा त्या दोघींना बोलवा लवकर, गुढी उभारायची वेळ झाली आहे। आता सुमन आणि बयो दोघी जणी गेल्यात इरा आणि गौतमीला बोलवायला। आता या दोघींची फजिती छान दाखवली आहे त्यांनी। गौतमीला आणि इराला दोघींना नऊवारी नेसता येईना, एवढं टेन्शन होतं तर रेडीमेड नऊवारी घ्यायची असो। पण गौतमी व्हिडिओ बघतीये आणि कसं नेसायचं पातळ ते इरा तिला नेसून देते, पण इराला काही ते जमेना। नऊवारीच्या निर्या तिच्या हातातनं निसटत असतात, त्या काही तिच्या बोटात मावेना। गौतमी तिला इन्स्ट्रक्शन्स देत असते, पण ती शेवटी सोडून देते। गौतमी म्हणते, असं काय ग इरा, तुला जमायला हवं ना। गौतमी म्हणते, तू मोठी आहेस ना, तुला जमायला नको का? तुला माहिती पाहिजे ना नऊवारी कशी नेसतात ते। गौतमी म्हणते, अगं तुला पण कळायला पाहिजे ना, तू कॉलेजला जाते येतेस। यार मी आधी नाही म्हणले होते नऊवारी नेसायला, तू मला बळजबरी नेसायला लावतेस। इरा म्हणते, अगं मम्मा ट्रेंड आहे ना ग, काय होतं घातलं तर? गौतमी म्हणते, वैताग नुसता, मला नाही नेसता येते ग, उगाच मला भरीच घातलंस तू, तुला कळायला पाहिजे होतं ना। इरा म्हणते, अरे कॉलेजला जायचं आणि या नऊवारी नेसायचा काय संबंध? तेवढ्यात तिथे सुमन पोचते आणि मोठ्याने हसायला लागते आणि म्हणते, काय तू पण माझी वहिनी, अगं तुझ्यापेक्षा शेतातला बुजगावना चिकना दिसतो। सुमन हसते फार भारी हा। आता ती बयोला आवाज देते आणि म्हणते, काय ग बयो? आता या दोघी जणी एकदम आश्चर्यचकित होतात बयोला ती नऊवारी नेसून, म्हणजे नऊवारी नेसलेली बघून। गौतमी विचार करते, हे तर मी फाडलं होतं। इरा बयोला विचारते, तू साडी नेसलीस सुद्धा? बयो म्हणते, हो नेसली, छान दिसते ना मी। काय हो इराची आई, सांगा बरं किती छान दिसते मी। सुमन म्हणते, पण या दोघींना नेसता येत नाहीये नऊवारी, त्याचं काय करायचं? अगं माझी वहिनी, खाली दादा चिडलाय आणि लवकर ये म्हणतोय, नाहीतर आम्ही पूजा उरकून टाकू। गौतमी म्हणते, असं कसं, आम्ही आल्याशिवाय कसं? मग सुमन म्हणते, आवर ना लवकर, किती उशीर करताय दोघी जणी। तेव्हा ही खाली जात असते सुमन। मग गौतमी म्हणते, थांब जरा सुमन, जराशी हेल्प कर। सुमन म्हणते, अच्छा हेल्प हवी आहे का, बरं चल ग बयो, आपण दोघी मिळून साड्या नेसूत यांना। आता इरा म्हणते, नको नको, आम्हाला नको आहे तुमची हेल्प, आम्ही आमचं बघून घेऊ। मम्मा आपण दुसरा व्हिडिओ बघू ग। बयो म्हणते, ए इरा, तुझा इगो जरा बाजूला ठेव, ही नऊवारी नेसणं म्हणजे इतकं सोपं काम नाहीये। इराला वैताग येत असतो बयोचं लेक्चर ऐकायचा, म्हणून ती अशी तोंड करते। मग आता बयो आणि सुमन दोघी जणी मिळून आग्रहाने यांना नऊवारी नेसवतात। इरा भाव खात असते, पण गौतमी म्हणते, इरा गप्प बस, आपल्याला लवकर आवरायचंय। आणि आता मनातल्या मनात म्हणत असते गौतमी, आडला हरी गाढवाचे पाय धरी, आणि या दोघी त्यांना नेसवतात नऊवार। असो, आता बयोने छानपैकी सुंदर अशी रांगोळी काढली आहे आणि यांनी सादर संगीत अशी गुढीपाडव्याची छान पूजा केली आहे। पूजा आणि होम हे बराच वेळ चाललंय, पण त्यामधली दृश्य त्यांनी खूपच सुंदर दाखवली आहे प्रेक्षकांनो। शुभमकरांनी अगदी यथाविधी गुढीपाडव्याची पूजा केली। आता आरव पूजा झाल्यानंतर म्हणतो की आपण सेल्फी काढूया, पण त्याआधी गुरुजी म्हणतात, चैत्र महिन्यामध्ये ही गुढी का उभारली जाते हे माहिती आहे का तुम्हाला? मग बयो त्यावरती छान उत्तर देते, ती म्हणते, मी सांगू का? गौतमी तिच्याकडे रागाने बघायला लागते। बयो सांगते की चैत्र महिना हा हिंदू पंचांगाप्रमाणे पहिला महिना म्हणजे नवीन वर्षाचा दिवस, आणि त्यातला हा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडव्याचा दिवस। असं म्हणतात की ब्रह्मदेवाने जेव्हा सृष्टी निर्माण केली ना, तो हाच दिवस म्हणजे गुढीपाडव्याचा दिवस, आणि त्याच दिवशी सत्ययुगाला आरंभ झालाय, आणि म्हणून गुढीपाडव्याला खूप आध्यात्मिक महत्त्व आहे। 3.5 मुहूर्तापैकी एक मानला जाणारा अत्यंत शुभ दिवस म्हणजे गुढीपाडव्याचा दिवस।
अशी सुंदर माहिती तिने सांगितली आहे. तेव्हा हे गुरुजी म्हणतात, छान, आजकालच्या मुलांना अशी माहिती नसते, छान सांगितलं असं बाळा. चला आता सगळ्यांनी मोठ्यांना नमस्कार करून घ्या. आता त्या गुढीला नमस्कार करायचा असतो तेव्हा ही इरा बयोला बाजूला करते आणि म्हणते, मी आधी करणार. इरा काम छान करते हा प्रेक्षकांनो, काही म्हणा तुम्ही, इतकं ओरिजिनल विलनचं काम करणं सोपं नसतं. तर आता आधी इरा दर्शन घेते आणि मग बयो घेते. आरव म्हणतो, ए बाबा चल आपण सेल्फी काढूया. मग आता ह्या सगळ्यांनी मिळून काहीसा असं सुंदर असा फोटो घेतला आहे, जशी आम्ही घेतली ना सकाळी सेल्फी, अगदी तसाच. आणि आता ही इरा लगेच बयोला बाजूला करते आणि स्वतः शुभमकरांच्या बाजूला उभी राहते आणि आणखीन एक सेल्फी काढायला लावते आरवला. असो, तर आता ह्यांनी आज होमसुद्धा ठेवला आहे. अगदी यांच्या घरामध्ये मंगलमय वातावरण आहे असं म्हणायला हरकत नाही आहे, जसं आपल्या घरात होतं. मग आता आरव सहज विचारतो शुभमकरांना, ए बाबा पण आज होम का केला? तेव्हा शुभंकर म्हणतात, बाळा आजच्या दिवसाला ना खूप महत्त्व आहे. आजचा दिवस म्हणजे विजयाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. त्रेतायुगामध्ये दक्षिण भारतात वाली नावाचा राजा राज्य करत होता आणि जेव्हा श्रीराम लंकेला जात होते माता सीतेला सोडवून आणण्यासाठी, तेव्हा त्यांची भेट सुग्रीवाशी झाली. सुग्रीव म्हणजे वालीचा भाऊ. सुग्रीवाने वालीच्या कुशासनाबद्दल सगळं काही सांगितलं श्रीरामांना, म्हणून श्रीरामाने वालीचा वध करून सुग्रीवाला राज्य दिले आणि वालीच्या दहशतीतून श्रीरामांनी जनतेची मुक्तता केली. आता बयो पुढे सांगते, तो दिवस म्हणजे हा आजचा गुढीपाडव्याचाच दिवस आणि दक्षिणेकडे हा दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा करण्यात येतो आणि विजय पताका सगळीकडे रोवण्यात येते. तर आता हे गुरुजी सांगतात की छान सांगितलंस बाळा, आणि अशा प्रकारे यांचा होम संपन्न झालाय. आता बयो तिचा कुठला तरी स्टीलचा डबा शोधत असते किचनमध्ये. मग आता सुमनला ती विचारते, अगं आत्ते माझा डबा कुठे स्टीलचा? विशाल सरांसाठी श्रीखंड घेऊन जाते जाता जाता. मग सुमन तिला चिडवायला लागते आणि म्हणते, असं आहे काय? बयो म्हणते, ए आत्या तू काही डोक्यात आणू नकोस, उगं पराचा कावळा करू नकोस. ते बिचारे एकटे राहतात इथे म्हणून डब्बा घेऊन जाते त्यांच्यासाठी. मग आता सुमन म्हणते, अच्छा पराचा कावळा काय? ए बयो, सगळी माका खुळगी खुळगी म्हणत असले ना तरी माझ्या मुलीच्या डोळ्यातली चमक मला दिसते. म्हणजे तुझ्या डोळ्यातली चमक न ओळखणे इतकी खुळगी नाहीये मी. म्हणजे हम भी कभी जवान थे. बयो मी ओळखते तुला लहानपणापासून, त्यामुळे माझ्यापासून काहीही लपून ठेवू शकत नाहीस तू. बरं मी येते डायनिंग टेबल साफ करून. आता पुन्हा सुमन माघारी येते आणि म्हणते, आज काय खाशाल ओ विशाल? बयो म्हणते, आत्या नको ग चिडो. सुमन तिला जाता जाता सांगते, विशाल स्पेशल डब्बो तुझा डायनिंग टेबलवर असा. बिचारा विशाल टेन्शनमध्ये असतो. तो विचार करत असतो की इराच्या बाबतीत बयोला सांगावं की नाही सांगावं. पण इरा जर तिला काही बोलली तर तेवढ्यात मनी वसे ते स्वप्नी दिसे, शैतान का नाम लिया शैतान हाजीर. त्याला इरा दिसते आणि तो घाबरतो आणि म्हणतो, तू इथे काय करतेस? इरा म्हणते, मी तुला भेटायला आली आहे. मी कशी दिसते विशाल? विशाल म्हणतो, अगं पण तू कशी काय आली आतमध्ये? तेव्हा इरा म्हणते, माझ्याकडे तुझ्या घराची चाबी आहे. विशाल म्हणतो, काय? मग ही म्हणते, जस्ट किडिंग रे, अरे दार उघडं होतं म्हणून आले आतमध्ये. ए विशाल सांग ना मी कशी दिसते? विशाल म्हणतो, तेव्हा ही म्हणते, काय सांग म्हण, इरा छान दिसतेस तू. अरे देवा, बळजबरीचंच आमंत्रण आहे. विशाल म्हणत असतो, काय वेडेपणा करतेस ग इरा? इरा म्हणते, हो वेडेपणा ते वेडेपणा, सांग मला कशी दिसते मी. विशाल म्हणतो, तू जा आता, कशाला आली आहेस तू इथे? इरा म्हणते, अरे कशाला काय कशाला, गुढीपाडवा आज, हॅपी गुढीपाडवा. आता ही गळ्यात पडत असते त्याच्या. तेव्हा विशाल म्हणतो, ए इरा जरा लांब. इरा त्याला म्हणत असते, तू माझ्या घरी येणार आहेस, मला माहीत होतं तू मी बोलवल्यावर येणार नाही, त्यामुळे बघ बाबांना फोन लावून देते. बाबाने चक्क इन्व्हिटेशन दिले तुला. आता हिने लावलाय शुभमकरांना फोन आणि शुभमकर रीतसर त्याला इन्व्हिटेशन देतात की ये रे विशाल, तू एकटाच असतो आणि आज सणासुदीच्या दिवशी असं बसू नकोस एकटा, ये. बयोने छान स्वयंपाक केलाय आज. आधी हा नाही करत असतो, पण बयोचं नाव घेतल्यावर लगेच हो हो म्हणतो आणि म्हणतो, हो येतो मी. आणि आता तो तयार होत असतो तेव्हा इरा म्हणते, असा येऊ नकोस, छान कुर्ता वगैरे घाल. विशाल म्हणतो, बरं तू बाजूला उभी राह, मी आवडतो माझा तिथे लांब उभी राह जा. असो, इराला रीतसर आमंत्रण द्यायला पाठवलंय शुभमकरांनी असं म्हणायला हरकत नाही. तर आता आरवला प्रचंड भूक लागलेली असते. तो वाढ म्हणत असतो सुमनला आणि बयोला. आता सुमन वाढतच असते. तेवढ्यात अंकिता त्याला कॉल करते आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देते. बयो त्याला विचारते, काय रे आरव दादा, कोणाचा फोन आहे? मग आता आरव म्हणतो, अगं अंकिताचा फोन आहे, शुभेच्छा देतीये. बयोला लक्षात येतं काहीतरी गडबड आहे. मग सुमन पण त्याला चिडवायला लागते, मला वेड लागले. आणि तिकडनं ती अंकिता फोन मधनं लाजत असते. मग आरव म्हणतो, अंकिता आपण कॉलेजला बोलूयात, ठेवतो मी फोन. मग सुमन आरवला म्हणायला लागते, म्हणजे चिडवायला लागते दोघांना पण, काय बाबा मुलं आता वयात आली आहे, शुभेच्छा द्यायला काय फोन येत आहे, डब्बा द्यायला काय जात आहेत पोरं. बयो म्हणत असते, आत्ते सांगू नको ना, म्हणजे डोळ्याने खुणवत असते. आरव म्हणतो, डब्बा कसला डब्बा? सुमन म्हणते, काय नाही. मग आता सगळेच जण आलेत जेवायला. शुभमकर म्हणतात, जरा वेळ थांब
थांबा, विशाल येणार आहे. गौतमी म्हणते, विशाल त्याला कोणी बोलवलं? शुभमकर म्हणतात, अगं मीच बोलवलं, तो एकटाच राहतो ना इथे. मग सुमन म्हणते, झालं आता डब्बा कॅन्सल करावा लागेल. शुभमकर म्हणतात, कसला डब्बा? मग बयो कोण होते सुमनला की सांगू नकोस. तेवढ्यात विशाल साहेब हजर झालेत आणि बयो आणि विशाल मॅचिंग झाले. मग आल्या आल्या विशाल आणि बयोची एकमेकांकडे बघत बघत तंद्री लागली आहे आणि विशालने लगेच स्वप्न पण बघितलंय बरं का उभ्या उभ्या. कमाल आहे ना, कशी काय पडत असतील बरं स्वप्न, काही दाखवतात मालिकेत. विशाल स्वप्न बघतोय की सणाचा दिवस आहे आणि तो बयो त्याच्यावर रुसली आहे उशिरा आलाय म्हणून, आणि मग तो तिला मनवण्यासाठी तिला घास भरतोय आणि दोघं एकमेकांना घास भरताय. असं त्याने बयोच्या नऊवारीमध्ये स्वप्न बघितलंय, म्हणजे तिथे स्वप्नातही तिने हीच नऊवारी नेसलेली आहे. काही गंमत. असो, आता विशालला आग्रहाचं निमंत्रण आहे, त्यामुळे बसले जावाई बापू जेवायला. म्हणजे होणारे जावाई बापू कोणाचे ते तुम्हीच ठरवा. आता तो बघत असतो बयोकडे. आता शुभमकर म्हणत असतात, अरे वाढा ना त्याला. इरा सारखी त्याच्याकडे बघत असते, पण इरा जरा जास्तीच पुढाकार घेते कामाच्या बाबतीत. मी वाढते ना. शुभमकर म्हणतात, अगं इरा तू कशाला? पण इरा काही ऐके ना, सगळ्या गोष्टी इरालाच करायच्या विशालच्या बाबतीत. आता जेवता जेवता त्याची भाजी संपते. मग शुभमकर म्हणतात, भाजी वाढायची असती विशालला. इरा पुन्हा उठते आणि त्याला बळजबरी वाढायला लागते. तो नाही नाही म्हणत असतो, पण ही एवढी बळजबरी करते की त्याच्या शर्टवरती भाजी सांडते. शुभमकर म्हणतात, काय ग इरा, जरा सावकाश वाढायचं ना. इरा सॉरी म्हणते. मग आता बयो म्हणते, सर चला तुम्ही त्याच्यावर लिंबू लावा, नाहीतर त्याचा डाग निघणार नाही. मग शुभमकर पण म्हणतात, अरे हो विशाल जा तू लाव लिंबू. इरा पुन्हा म्हणते, मी लावते, म्हणजे मी डाग लावलाय ना तर मीच लिंबू लावून देते ना. शुभमकर म्हणतात, इरा तुला कळणार आहे का त्यातलं? अगं बयोला माहिती आहे तसे घरगुती उपाय, तू बस खाली. बयो हे सगळं ना फक्त मालिकेतच दाखवतात. असं कुठलाच बाप एखाद्या पोरीला सांगणार नाही की जा आणि त्या पोराच्या शर्टला लिंबू लावतो, कितीही परिचयाचा असला तरीसुद्धा. असो, तर आपण मालिका बघतोय हे लक्षात ठेवायचं नेहमी. आता ही लिंबू लावायला लागते आग्रह करून आणि दोघांची पुन्हा तंद्री लागते एकमेकांकडे बघत बघत. सुमन सगळं बघत असते हॉलमधनं, तिला छान वाटत असतं. पण आता इरा लगेच म्हणते, मी पाणी आणते, मी पाणी विसरले. सुमन विचार करते, कशाला ही महामायामध्ये कोलमडती आहे, चांगला पिक्चर चालू होता तर. आता लगेच तिथे इरा पोहोचते आणि म्हणते, मी डाग लावलाय ना, मग मी लिंबू लावणार, चल हो बाजूला. लगेच आता बयोला ती बाजूला करते आणि स्वतः लावायला लागते ते लिंबू. विशाल म्हणत असतो, अगं राहू दे ग इरा, माझं मी करून घेईल. पण इरा ऐकते का? इरा हे सगळं मुद्दाम करते. आता खरं तर बयोला ही गोष्ट तेव्हाच लक्षात यायला हवी होती. बयो न कळण्या इतपत लहान नाही आहे आणि विशालने सुद्धा बयोला हे सांगायला हवं होतं. पण आता दोघं नुसते एकमेकांकडे बघताय आणि प्रेक्षकांनो पुढे तर हद्दच झाली आहे. म्हणजे इथेच रिव्ह्यू आज पूर्ण झाला आहे. पुढे आपण बघतोय की इरा त्या विशालच्या गळ्यात पडून त्याला शुभेच्छा देत असते आणि तसं करताना ते दोघं जण खाली पडतात आणि बयोचा गैरसमज होतो. मे बी इराने हे सगळं मुद्दाम पण केलं असेल. यावर तुम्हाला काय वाटतं मला नक्की कळवा. आणि प्रेक्षकांनो आज गुढीपाडव्याचा मुहूर्त आहे. ज्यांनी कोणी नसेल चॅनलला सबस्क्राईब केले त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. रिव्ह्यू लाईक करायला विसरू नका. आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.